शेतकरी माणूस म्हणजे शेताला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतो शेतीला. तर शेतीत काय असं एवढं पिकत नाही, जेवढं आहे तेवढं दुधाच्या पैशामधून. बघा ही आपण दुधाच्या पैशामधून एवढं काय म्हणतात नाही आपण उभा केलेलं आहे. ह्याच्या मागं भरपूर ज्यांनी केलं आहे त्यांना माहिती आहे. जवळजवळ 1.5 एकराचं आपलं शेततळाव आहे. ज्यांनी केलं आहे त्यांना ह्याचे पुरेपूर अनुभव आहे आणि माहिती पण आहे. बघा ह्याच्या मागं काय थोडं कष्ट नसतं, थोडी काय मेहनत नसती, भरपूर अशी मेहनत असती. बोला. रामकृष्ण हरी मंडळी. सकाळ संध्याकाळ हे 2 टाइम आपल्याला काम करावंच लागते, नाही करून अरे देवा, मी तुमच्या मागे हिंडायचं तुम्ही मोर होय. चला चारा संपूर्ण झालाय टाकून, पण मुरगास काय कुत्र्याला मीच टाकले. आता पाऊन ती खायला टाकले. हो का, पाव टाकलाय, भाकरी टाकली. वडापाव आणले होते पोरांना खायला, पण ह्याला पण आम्ही टाकतो. त्याला सोडत नाही तर डोग्याला आमच्या, त्याला पण खायला असते. चला दाजींनी 1 टप टाकून आले. 2 तर टप टाकायचे होते ह्या मुरगासाची. बाकी चारा बिरा संपूर्ण टाकून झालेला आहे मस्तपैकी. म्हणलं एवढे 2 टप भरा. मग बोला, काय म्हणता? काहीतरी बोलावा म्हणावा म्हणलं. आम्हीच म्हणून तुम्हीच. हा मग आम्हीच म्हणून तुम्ही, आम्ही नसल्या तुम्ही कशाच इथं? हा ती पण खरं आहे. हा, ती पण खरं आहे. तुम्ही गेला असता कुठंतरी. बरोबर आहे. बरोबर. देशी दुनियाला कुठंतरी धडीला. धडीला ना कशाची धडी मारता? कशाची धडी मारता? समजा मी तुला केलं नसतं, हा मला कुठलं नाही कुठलं गाव बघायला लागलं असतं ना. अहो धडी करा, धडी मारा जावंच लागलं असतं ना. हा, धडी मारायला आता तसं नसतं तसं नसतं. व नशिबाचा शोर असतो. नशिबाला नाही, बायला आहे का? हा बायला जिथं देते हम्म, तिथं आयुष्य काढणं भाग आहे. हा पण ह्या वाघाला जिथं झाला म्हणलं हम्म, तिथं आयुष्यभर राहणं भाग आहे. तसं बाईला काय, हा पिशवी भरली, हम्म. हल्ली, जिथं जरा म्हणलं तिथं तिने 4 दिवस राहायचं. आणि तिथं बी भाव आहेत ना, आणि आईबापाच्या पाठीमागे आहेत ना, कुत्र्यावाने धरत्यात. तिला शेवट नवऱ्याशिवाय सतनगत असता. तुला वाटत असं, मला म्हणते, तुला नाही, सगळ्याच बायांचं सांगतोय. असं हे वाघ आहे का? वाघ जिथं जळामला तिथंच राहतो. कोणी किती संकट आलं तरी त्याला फाईट देतो. वाघ म्हणतात. आम्ही का फाईटच देत नाहीत का? हा, आम्ही फाईटच देत नाही. तुम्हाला खालीवर भाऊ जर बोलली की तुम्ही पिशवी भर येतात निघतात, तसं आम्ही कुठे निघतो का? तुम्हाला आम्ही वाघ आहेत, बायका वाघ. तुम्हाला बायका बोलल्यावर हा, बायका बोलल्यावर बायका बोलल्या मग ती बायकांच्या बिबट्या. हा? काय या? बिबट्या. बिबट्या त्याला अंगा असं. बरं 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 बिबट्या तरी कुणाला म्हणा. वाघ भेटतो का कोणाला? फक्त बायकोला भेटतो. वाघ बायकोला भेटतो. बरोबर आहे बाय, ती पण खरं आहे. नाही बाया, नुसत्या हो का भांडणं खेळत्यात नुसत्या. लईच मारामारीचा खेळ लावलाय ह्यांनी, लईच मारामारीचा खेळ लावलाय. काय आज कळानाच, आज लईच मारामारी लावली. हो काही शिंगाची गाय आहे, हिला त्याच्यामुळं बांधून टाकली. हिने आज लई गाया मारायला सुरुवात केली. प्रमाणाच्या बाहेर गायांना मारले आज, सांगायला नको इतकं मारामारी केली. चला मस्त अशी सवारी निघली रानामध्ये. चालले म्हणलं आता यावं. पाणी येऊन गेल्यापासून चक्कर नाही, काहीच नाही रानातून. म्हणलं एखादी चक्कर मारा मस्त पिके अशी. चला पटकन, याडा करून आल्याशिवाय बी जरा बरं वाटत नाही. थोडंफार पक्ष्यांचा कसा काय आवाज येतोय बघा ना. टिटव्या वरटतात, टिटवी कस काय वरटतात बघा. पहिले जुनं माणसं बनायचे, टिटवी वरडल्याच्या नंतर चांगलं नसतं, अपशकुन असतो. पण तसं काय सुद्धा नसतं. एक जुन्या माणसाची म्हण या, तसं काय नसतं. रोज वरडतच असते ते एक पक्षी या. त्याच्यामुळं एवढं डोक्यामध्ये
घ्यायचं नाही. कसं वारडायचं काम चालू आहे. बघा ऊस एकच नंबर आलाय आपल्याला, लयच भारी आहे. लय म्हणजे लय चिखल झालाय, रान भरपूर असं थेटावलेलं या, लय म्हणजे लय थेटावलंय, लय फसत या, बऱ्यापैकी फसतंय. हे आहे आपलं मुरघास किंग. कसं काय आलंय बघा आपलं मुरघास किंग. बघा आता मी आले इकडं सीताफळाच्या झाडाकडे. म्हणलं भरपूर असे मस्त छान डोळे पडलेले आहेत, थोडेफार घेऊन जावं. मस्त नको बी वाटते, सर्दी होती, पण चला खातेत मुलं बाळ थोडेफार थोडेफार, अशी काय तशी काय. इतका माल लागलाय प्रमाणाच्याच बाहेर. चला धावते. बघा मस्त असं छान सीताफळाला भरपूर असे सीताफळं लागलेले इथं, छान मस्त असे. बघा लय म्हणजे लय माल आहे, इतका माल आहे की प्रमाणाच्याच बाहेर आहे. ह्या सांगायलाच नको इतका आहे. इकडं पण आहे अजून, तिकडं त्या आंब्याच्या पण पलीकडे एक आहे. इथं एक आंबा आहे, मग इकडे एक आहे. चला आता चला तुम्हाला नेते पटकन मस्तपैकी असं आपल्या शेततळ्यावरती. शेततळं किती भरलंय किती नाही मला दावा म्हटलं, पण जाता येतंय का नाही काय माहिती. अशी मोटर बाहेर काढलेली होती पाणी टाकण्यासाठी शेततळ्यामध्ये, शेततळं भरायला. तिथं पूर्ण असं पाणी साचलेलं होतं. चला आता ही मोटर आणखी विहिरीमध्ये टाकायची. भरपूर कामं बाकी, पण चला जावा वेळ भेटत. आता सध्याला तर टायमिंग नाही, उद्या बिंद्या टायमिंग भेटल्यावर टाकूया म्हणलं. शेततळ्यावरती जाता येते का नाही काय माहिती. भरपूर असा चिखल झालेला आहे, नाही जमलं तर नाही जात. पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवून. बघा विहीर मस्त अशी भरली, भरपूर छान मस्त असं काळं घोण पाणी आलेलं या. इकडं आहे आपली मका काय ह्या बारची एवढी सुधारलेलीच नाही, लई काही चांगली नाही आली. पण चला असं नका आपले कशी का होईना आली ह्याच्यात समाधानी. जायला आलं येते आता. चला डायरेक्ट बघा आले आता वरती चढून जाते. इथं आहे मस्त असा आपला कॅमेरा. आता गेलं की कसा वराटतोय बघा. चल होत नाही, पायाला गोळ येते उरफाटे. बघा मग इकडं बघा मस्त असं कसं काय भरले. थोडंसं कमीच ठेवलंय. काय आता आहेत पावसाळ्याचे दिवस. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना पाणी जास्त कमी भरायची भीती वाटते, त्याच्यामुळे म्हटलं आपलं चला मापातच. बघा कसं काय मस्त फ्रेश असं वातावरण वाटतंय, लय छान मस्त. नक्कीच आवडल्यानंतर लाईक करा. पुन्हा कोणाला आवडते सांगा कमेंटमध्ये. खरोखरच इथं आल्याच्या नंतर इतकं आनंदी, इतकं फ्रेश वाटतं ना, इतकं मस्त की वाटतं तिथंच बसून राहावं मस्त असं छान. पण आता चला थोडंसं बसूया म्हटलं, थोड्या गप्पा मारूया आणि मग जाऊया घरी. बऱ्याच दिवस झालं पाणी आलेलं, म्हणलं तुम्हाला दाखवावं सर्वांना. भरले 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 चाललं होतं, लई धावपळ चालली होती ह्याच्यासाठीच भरण्यासाठी. पण त्याला काय वेळ मुहूर्त लागत नव्हता, टायमिंगला बी भरपूर असं महत्त्व आहे. वेळ काढून टाईम काढून आले तुम्हाला दाखवण्यासाठी. नक्कीच व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईबर करा एका शेतकरी जोडीसाठी. चला आता बाय बाय, इथंच करते येण. वेळ नाही आता, धाराचा टायमिंग झालेला आहे, जाते घराकडं, घेतो धारा काढून.
मस्त असं तेल गरम करायला ठेवलंय. इकडं भाज्याचं पीठ समजा काढून घेतलेलं आहे. आणि इकडं आहेत आपल्या ह्या मस्त अशा छान बाजरीच्या पापड्या. बघा ह्या बाजरीच्या पापड्या, ह्या आहेत ज्वारीच्या पापड्या आणि ही आहेत पापड. घेतले दोन 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 दोन. म्हणलं चला लय दिवस झालं खाल्लेला. भाजून पण छान लागतात, कच्च्या पण छान लागतात. पण आज मी तळणारच आहेत. मला जरा तळून खाऊ वाटलेले तर आवडतात मला पण. आता भाज्याचं घेते मळून, तोपर्यंत तेल तापतंय आणि मग धावते मोहरचा. बघा इकडं मस्त असं कसं काय पापड फुगतेत. बघा आता हे पापड कसा फुगतोय तुम्ही फक्त बघतच राहा. असे मस्त असे छान पापड झालेले आहेत आपले. आणि खायला पण इतके चविष्ट आणि इतके स्वादिष्ट लागतात ना. बघा थोडे सुद्धा लाल उमटत नाहीत. काय असतं कधी कधी जुनी डाळ वापरली ना तर नक्कीच लाल होतो पापड. छान अशी मस्त नवीन नवीन बघा कसं काय पापड फुगतोय आपला. नवीन नवीन मस्त अशी छान पापड धरायचा चिमटा पण आहे. चला असा राहून द्या म्हटलं, वेळ नाही. बघा इकडं कसं काय पापड झालेत आपले आणि कसं काय फुगलेत. आणि हो का खायला सकड इतके मऊ आहेत ना, इतके मऊ की सांगायलाच नको. अर्धभर खाऊनच घेते. ही आहे आपली ज्वारीची पापडी. मला आवडते तळून, पण ज्वारीची पापडी खरोखर एकच नंबर लागते. तांदळाच्या पापडीवानी सेम टू सेम. तांदळाच्या पण आहेत पण आणायचं विसरून गेले. आणि ही आहे बाजरीची पापडी. बघा ही बाजरीची पापडी. आज जरा वेगळं काहीतरी म्हटलं. म्हणून तळली बाजरीची पापडी. बाद झाल्या. इकडं असं मस्त भज्याचं मळून घेतलेलं आहे छानपैकी. चला आता भजे घेते सोडून पटपट पटपट. बघा मस्त असे लालपैकी छान तळून द्यायचे. चला आता घेते पटकन संपूर्ण तळून मस्त असे आणि मुलांना देते गरमागरम खाण्यासाठी. तसं असतं काहीतरी वेगळं बनवलं ना मुलांना पण आवडतं जरा आणि खातेत पण. आपल्याला सकाळच्या पारी तर भरपूर अशी घाई गडबड असती. सकाळच्या पारी तर काय दुसरं वेगळं बनवायला होत पण नाही आणि वेळ पण भेटत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आपलं संध्याकाळी काहीतरी थोडंसं आपलं बनवूया. असे मस्त भरपूर असा कांदा वापरलाय. कांदा भजी आवडतेत समद्यांना. मस्त असा कांदा जास्त घातलाय. मस्त असे झालेत कांदा भजे. या मग तुम्ही सर्वजण खाण्यासाठी. चला आता घेते, आता हिदच एंड करते. भरपूर कामं बाकी. बाय बाय.